एक महत्त्वाची बातमी आहे। लक्ष्मण हाके यांच्याकडून अमोल मिटकरींचा माकड असा उल्लेख करण्यात आला। माकडाच्या एका कानाखाली वाय तर दुसऱ्या कानाखाली झेड मिळेल असा इशाराच हाकेंनी दिला। फॉर्च्युनर गाडीवरून मिटकरींनी केलेल्या टीकेला हाकेंनी हे उत्तर दिलं। सूरज चव्हाण यांनी ट्विट केलेला फोटो एआयद्वारे बनवलेला असल्याचंही हाके यांनी म्हटलंय। तुम्ही अजित पवारांवरती टीका केली, त्यानंतर तुम्हाला सुद्धा आता टीकेला सामोरं जावं लागतं। सूरज चव्हाण, आम्ही अजितदादा पवारांवरती पर्सनल वैयक्तिक टीका केलेली नव्हती। त्यांच्या प्रवक्त्यांनी एकदम शिवराळ भाषेत, कमरेखालच्या भाषेत आमच्यावर टीका केली आणि सुरुवात झाली। मग अमोल मिटकरीला काय वाटतं? आमच्याकडे शब्द प्रयोग नाहीत, शिव्या नाहीत। आमच्याकडे शब्द भांडार आणि शिव्याचं भांडार एवढं आहे की अमोल मिटकरीच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, हा आमचा आजही दावा आहे। त्यांना हा नेमका धमकी आहे का इशारा आहे अमोल मिटकरी? अरे ते धमकी देत असेल, आम्ही बांगड्या भरल्या काय? हां, त्या चव्हाणनं काल मला सांगितलं महाराष्ट्रात तुला फिरू देणार नाही। अजितदादा पवारच्या बारामतीत जाऊन प्रेस केली मी या टायमाला काल। तुम्हाला जी गाडी भेट दिली तिचा नंबर YZ ठेवा असं सुद्धा ते म्हणताय। मग YZचा अर्थ त्याला विचारा ना, या माकडाला। या माकडाच्या कानाखाली परत एकदा सांगतोय, एका कानाखाली वाय आणि दुसऱ्या कानाखाली झेड मिळेल लवकरच। सूरज चव्हाण असं म्हणतायत की लक्ष्मण हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणार आहेत, काय नेमका तुमचा? अजितदादा पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतो, ते विचार म्हणावं पहिलं। सुनील तटकरे असं म्हणतायत की रात्री दारू पिऊन झुलणाऱ्या माणसावर मी काय बोलणार नाही, म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमचं नाव न घेता तुमच्यावरती कारखान्याशिवाय, पैशाशिवाय, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारीशिवाय ह्याला काय येतं? ज्यावेळी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं नसतात त्यावेळी त्या विचारणाऱ्याच्या पर्सनॅलिटीवर, बॉडीवर, तो काय पितो, मी दारू पितो तुम्ही काय पिता का? काय पिता तुम्ही? तुमच्या पक्षातले कोण पित नाहीत? काय पिता तुम्ही? मी दारू पितो आणि तुम्ही पिता? एक तर ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत। पाठीमागं पण असाच प्रयोग झाला आणि आता पण टेबलवरती काहीतरी AI काय याच्याद्वारे ते दाखवलं जात आहे। तुम्ही दारूचे कारखाने चालवतात ते कोण बोलणार? दारूचे कारखाने हे चालवत नाहीत? अजितदादाचा दारूचा कारखाना नाही? विचारा ना अजितदादाला, अरे आपण दारू काढायची बंद करू आणि मग आपण पुढचं दारू काढायचा कारखाना बंद करू, प्यायचा प्रश्न येतो कुठं? TV9 मराठी, जालना।